BJD आणि YSR काँग्रेस हे दोन पक्ष असे आहेत जे पक्ष पहिल्या 2 टर्ममध्ये भाजपला प्रचंड उपयोगी पडले. ते NDAमध्ये नव्हते, परंतु भाजपचा त्यांना उपयोग झाला, विशेष करून राज्यसभेमध्ये. आता हे पक्ष भाजपच्या तेवढ्या जवळ राहिलेले नाही आहेत तिसऱ्या टर्ममध्ये. तरीसुद्धा हे दोन्ही पक्ष या विधेयकाच्या मुद्द्यावर तटस्थ राहिले. BJDनी तर अशी भूमिका जाहीर केली होती की पक्षाच्या नेत्यांनी आपल्या विवेकबुद्धीनुसार या विधेयकाच्या मुद्द्यावर मतदान करावं. केवळ मुस्लिमांचा एक गट या विधेयकाचं समर्थन करत होता अशातला भाग नाही आहे. ख्रिस्ती समाजाने सुद्धा या विधेयकाच्या मुद्द्यावर सरकारचं समर्थन केलं आणि त्यामुळे गोची झाली काँग्रेस पक्षाची. इथे आड आणि इथे विहीर अशा पेचामध्ये काँग्रेस पक्ष विशेष करून गांधी परिवार सापडला. मुस्लिमांना मतपेढीसाठी जर समर्थन द्यायचं तर ख्रिस्ती समाज नाराज होणार अशा प्रकारचा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आणि त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना या विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची जी योजना होती ती सुद्धा बारगळली.